आवाज महाराष्ट्राचा। आज पिंपरी चिंचवड शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि या जयंतीच्या निमित्ताने साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक निगडी या ठिकाणी रक्तदान शिबिर तसेच नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले। पिंपरी चिंचवड शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात समाज बांधवांचा जनसागर लोटला होता आणि यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विचार प्रबोधनाचे आयोजन करण्यात आलं होतं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने 1 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी, त्याबरोबरच साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी आहे ती या समाज बांधवांनी केली आहे। आज जगविख्यात साहित्यकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि या जयंतीनिमित्त विविध फाउंडेशन असतील ते पुढे येऊन काही फाउंडेशन रक्तदान शिबिर ठेवतात, तर आज आपण बघतोय की हक्कदार फाउंडेशनच्या वतीने मोफत चष्मा जो आहे ते वाटप करण्याचं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे आणि स्वतः आपल्यासोबत मनोज भाऊ गरबडे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। काय सांगाल दादा, एकंदरीत इतर खर्च टाळून आपण एक रुग्णांची सेवा करतात, याबद्दल काय सांगाल? ही सेवा जी आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी केली जाते। तर प्रत्येक वर्षी नेत्र तपासणी असतं, अस्थमाचं असतं, कारण तुम्ही पलीकडे बघितलं असेल तर अस्थमाचा पण कॅम्प लावलेला आहे आपण, तरी प्रत्येक वर्षी सेवा दिली जाते जयंतीनिमित्ताने। सर्वप्रथम मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्व बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आज इथं तुम्ही बघितलं असेल ब्लड डोनेशन कॅम्प आहे, प्लस नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप आहे। त्याचबरोबर राज्य सरकारने एक सरकारी सुट्टी जाहीर करावी विनंती करतो आहे। तसं साहित्यरत्नासाठी खूप सारा प्रवास करावा लागला, खूप स्ट्रगल करावा लागला, त्याच्यानंतर खूप सारं म्हणजे स्ट्रगलच आहे तुम्ही बघितलं असेल तर, तरी सुट्टी एक जाहीर करावी सार्वजनिक ही विनंती करतो सरकारला तुमच्या माध्यमातून। निश्चितच आपण बघतोय की प्रत्येक महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने शासकीय सुट्टी असते, मात्र 1 ऑगस्ट या रोजी शासकीय सुट्टी नसल्याने इतर समाज बांधव जे आहेत ते लोकशाहीर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येत नसतात आणि याच ठिकाणी मनोज भाऊ गरबडे यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे की 1 ऑगस्ट रोजी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी। काय सांगशील एकंदरीत? सर म्हणल्याप्रमाणे अण्णाभाऊंचं जे योगदान आहे ते खूप मोलाचं आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त खरंच शासनाने शासकीय सुट्टी जाहीर केली पाहिजे। तसंच आम्ही समता सैनिक दल व हकदार फाउंडेशनच्या वतीने यावर्षी ब्लड कॅम्प चष्मे वाटपचा कार्यक्रम तसंच ब्लड कॅम्पचा दरवर्षी कार्यक्रम ठेवतो, तसंच यावर्षी ठेवण्यात आलं। निश्चितच आपण बघतोय की शासकीय सुट्टी जाहीर करण्याचं जे आहे ते मनोज भाऊ गरबडे यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे आणि शासनाने या मागणीचं पूर्णतः पाठपुरावा करून 1 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी देखील मनोज भाऊ गरबडे यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या जयंतीच्या निमित्ताने आज अभिवादन करण्यासाठी आला आहे, काय सांगाल? आज 1 ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती संपूर्ण भारतभरात साजरी होत आहे। खरं तर आम्हाला याचा खूप मोठा आनंद आहे, कारण आपण थोडंसं मागे 20 वर्षापूर्वी पाहिलं तर लोकांमध्ये जनजागृती नव्हती, परंतु आजच्या घडीला जर पाहिलं तर फक्त केवळ मातंग समाजच नव्हे तर बौद्ध समाज असतील, OBC असेल, ओपनमध्ये सगळे असतील, हा सगळा समाज अण्णाभाऊ साठे यांची जयंती करू लागला आहे। आणि फक्त अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे नेते म्हणून नव्हे तर अण्णाभाऊ साठे यांचं या महाराष्ट्रासाठी असलेले योगदान, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी केलेलं काम, त्यांनी गायलेली कवनं असतील, शाहिरी असेल, लावण्या असतील, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या असतील, या सगळ्या गोष्टी आणि छत्रपती शिवरायांचा पोवाडा रशियामध्ये प्रथम अण्णाभाऊंनी पोहोचवला आणि त्यांच्या साहित्यामधून अण्णाभाऊंनी महिलेला नायिका म्हणून उभं केलं, ही सर्वात मोठी गोष्ट आहे। आणि स्वतः अण्णाभाऊंनी आपल्या समाजाबद्दल म्हणजे सांगितलं की माझ्या समाजाच्या लोकांनी अंधश्रद्धा सोडून नवीन विज्ञानाची विचारांची कास धरावी, त्यासाठी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडले आणि संघर्ष करण्याची ताकद अण्णाभाऊ साठेंनी ठेवली। त्यामुळे अण्णाभाऊ साठेंचा फार मोठा आदर्श सर्वच समाजापुढे आहे। त्यामुळं आजच्या प्रसंगी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब या पक्षाच्या वतीने मी सर्व समाज बांधवांना आणि सर्वच समाजाच्या बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि आदरणीय अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करते। धन्यवाद।
काय सांगाल एकंदरीत गायक असेल, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर असतील यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो, मात्र साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आत्तापर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही, याबद्दल काय? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन. महत्त्वाचं म्हटलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वावर जे त्यांनी ते काम समाजामध्ये केलेलं आहे ते अत्यंत उल्लेखनीय काम आहे आणि त्या कामाची दखल नक्कीच हे सरकार घेईल. सर्वात प्रथम रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेबांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केलेली आहे आणि त्या मागणीचे पाठपुरावा आता या भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाच्या आपल्या सरकारामध्ये नक्कीच होईल आणि आपल्या समाजाला न्याय मिळेल आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळेल अशी आपण आशा बाळगू समाज बांधू. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आपण बघतो की आजकाल भारतमध्ये सर्व खेळाडूंना, काही खेळाडूंना भारतरत्न व गायकांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला जातो. एवढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महान थोर पुरुष ज्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, अनेक चित्रपट लिहिले, रशियाच्या चौकाचौकात जाऊन शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही केली. अशा थोर महापुरुषाला भारतरत्न पुरस्कार दिलाच पाहिजे अशी माझी सरकारला कळकळीची विनंती आहे. जय लहूजी, जय अण्णा. खेळाडूमध्ये सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. गायिकेमध्ये लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. पण ज्येष्ठ साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही. तर सरकारतर्फे माझी हीच मागणी आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सालाबादप्रमाणे नेहमीच उत्सवात समाज बांधवांना घेऊन जयंती साजरी केली जाते. या ठिकाणी मला आनंदानं सांगू इच्छितो की पिंपरी चिंचवड महापालिका असेल, महाराष्ट्र शासन असेल, आपले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीत खूप मोठं योगदान दिलं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत खूप मोठं योगदान दिलं, एक उच्च विचाराचे साहित्यिक, उच्च विचारसरणीचे लेखक आणि एक सर्वसामान्य कामगारांच्या जीवनावर, कामगारांच्या व्यथांवर त्यांनी आवाज उठवला, गाणी लिहिली, पोवाडे लिहिले, शाहिरी केली. अशा अण्णाभाऊंचा आज 1 ऑगस्ट 104वी आज जयंती आहे आणि ती खूप उत्साहाने या ठिकाणी साजरी होती. तर मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सर्व समाज बांधवांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय लहूजी, जय महाराष्ट्र. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.